सरकारने एकदम मस्त काम केलेलं आहे. त्यात म्हणजे खास करून महिलांसाठी भरपूर कामं केलेली आहे. सुकन्या योजना केलेली आहे, गॅस सिलेंडर वाटप केलेले आहेत. ज्या महिलांना गॅस मिळत नव्हता किंवा त्या चुलीवर सारखं स्वयंपाक करून त्यांचे डोळे खराब व्हायचे, त्यांचं आयुष्य म्हणजे नाही का सेहत खराब होत होती, तर त्याच्यामुळे बऱ्याच महिला वाचल्या त्या गोष्टीतून. भाजपचं काम एक नंबरच आहे. विखे पाटलांचं काम कसं आहे नगरमध्ये? खूपच छान आहे, खूपच आदरणीय आहेत ते आणि चांगलं आहे त्यांचं काम. म्हणजे बरेच काही सुविधा त्यांनी पण केलेल्या आहेत. पूल उड्डाण पूल बांधलं, परत दवाखान्याच्या सुविधा केल्यात, गोरगरिबांना दवाखाने दिलेत. आम्हाला पण वाटतं सुजाताताई विखेंनी पुन्हा खासदार व्हावं. आम्ही गॅसवरच करतो, पाणी गॅसवरच तापवतो, किती वाढू द्या मोदी आहे. महिलांना सक्षमीकरण केलं, महिला स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात. आज आपण पाहू शकतो की आज रात्री जरी 12ला आपली मुलगी बाहेर पडली तर आज आपल्याला काही टेन्शन नसतं का बाबा आता वातावरणात चेंज झालेलं आहे. मोदींनी महिलांसाठी 50% आरक्षण केलंय, पुन्हा शिक्षणासाठी मुलींच्या हे केलंय, उच्च शिक्षण फ्री केलंय. राज्य सरकारने शिंदे सरकारने तर महिलांना एसटी गाडी भाडं हाफ केलेलं आहे. मोदी सरकार आल्यामुळं बरेच म्हणजे घरोघरी असं झालेलं आहे की आता काय नाही भाऊ आपलं सरकार आहे त्याच्यामुळे टेन्शन फ्री राहायचं. रस्ते नव्हते, रस्ते केले. आम्हाला संडास बाथरूम नव्हतं, संडास बाथरूम दिलं. 50% आरक्षण दिलं स्त्रियांना, शेतकऱ्यांना पैसे दिले, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या. विखे पाटलाचं पण छान निवडून देणार आम्ही. आता मोदी येणार, अजून विकास होणार, कमळ आम्हालाच सांभाळणार आहे. मोदींनी पण महिलांसाठी खूप छान छान कामं केले. विधवा योजना म्हणा किंवा सुकन्या योजना, बऱ्याच छान छान गोष्टी केल्या. म्हणजे आमच्या मते तरी मोदीच यायला पाहिजे आणि विखे पाटीलच यायला पाहिजे. मोठा असा उड्डाण पूल तयार केलेला आहे विखे साहेबांनी. महिला बचत गटांना त्यांनी भरपूर सहाय्य केलेले आहे. आजकाल महिला स्वतःच्या पायावर उभा राहून काहीतरी आपला व्यवसाय करू शकतात. अख्खी बार फिर मोदी सरकार. महागाई वाढली म्हणजे महागाई आता दर 10 वर्षांनी महागाई वाढतच असते ना. आता कुणी आलं तरी महागाई कुठं कमी करणार आहे का? त्याच्यासाठी पुन्हा मोदी सरकार एकदा. अहमदनगरमध्ये रस्ते नीट बांधून ठेवले आणि पाणी व्यवस्था, पाणी पुरवठा करून दिली, हॉस्पिटल्स वगैरे व्यवस्थित करून दिले. लोकांना डोळ्याचं ऑपरेशन करतात, मोफत ते रक्तदानाचं करतात. काही नाही, रोजगार पण तेवढा मिळतोय. महिलांसाठी त्यांनी पार्लमेंटमध्ये पण आरक्षण दिले, तेही चांगलं केलंय. खूप विखे पाटलांचंही चांगलं काम आहे. जास्त भर ही मोदी साहेबांची महिलांच्या विकासावरच आहे. त्याबद्दल मी मोदी साहेबांना खूप खूप धन्यवाद करू इच्छिते. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल असं म्हणत आपण रोज वेगवेगळ्या भागामध्ये गेलो, मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या भावना, तिथल्या लोकांचं सरकारविषयी, तिथल्या खासदारविषयी मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी अहमदनगर शहरामध्ये या ठिकाणी आहे. आज अहमदनगरमध्ये महायुती आघाडीकडून असलेले सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी जाहीर सभा होत आहे. मोठा असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत. खरं तर भाजपवर प्रेम करणारे, भाजपवर विश्वास दाखवून त्यांना परत मतदान करण्यासाठी आणि मोदींचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला वर्ग आला आहे. नेमकं महिला वर्गांचं मोदीविषयी मत काय आहे, या सरकारविषयी मत काय, विखे पाटलांविषयी त्यांचं मत काय आहे, खरं तर महिलांविषयी मोदी सरकारनं कोणत्या कोणत्या योजना आणल्या आणि त्या महिलांपर्यंत पोहोचल्या का, हे खरं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. असंख्य महिला आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्ते. कुठून आला? आम्ही इथे प्रोफेसर कॉलनी चौकातून. नरेंद्रजी मोदीजींची सभा आहे. मोदींनी महिलांसाठी काय केलं? देशासाठी भरपूर केलंय त्यांनी, महिलांसाठी भरपूर केलंय. सगळ्यांना भरपूर मान सन्मान मिळवून दिलेला आहे. महिलांना खूप उज्ज्वला योजना, सगळ्याच योजना आहेत. महागाई भरपूर वाढली म्हणते. हा, पण कंट्रोल करतील मोदी, याची खात्री आहे. पुढच्या 5 वर्षात व्यवस्थित येईल सगळं. महिला सुरक्षित आहेत का मोदीच्या काळात? काय महिला सुरक्षित आहेत का? हो, आहेत ना, भरपूर सुरक्षित आहेत. काय केलं वाटतं महिलांसाठी? द्यायचं मतदान? हो, देणार. पहिलंच वर्ष, पहिलंच मोदींना. ठीक आहे. हो, द्यायचं मतदान? हो, देणार. पहिलंच वर्ष, पहिलंच मोदींना. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? दीपिका विशाल शिरोडकर. कुठून आले? थानगेमळा. खानगीवाडा. कसं आहे मोदी साहेबांचं काम, पंतप्रधानांचं काम कसं बघितलं? बरं आहे. महिलांसाठी कामं केलीत का? हो, केली. काय काय केलं वाटते? काय केलं? एसटी मोफत. रेशनचं काय? रेशन कार्डवर मोफत धान्य देतात. विखे पाटलांचं काम बघितलं का? हो, छान काम आहे त्यांचं पण. पाहिलंय. छान काम. हो, छान आहे. द्यायचं निवडून? हो. ठीक आहे. मला मोदीत दाखवतो. काय? मला मोदीत दाखवतो बोलायचंय. त्याला मोदीला भेटायचं. मोदीला भेटायचं आहे. वा, ठीक आहे. नमस्कार. काय नाव? कुठून आले? कसं बघता मोदींचं काम 10 वर्षामधलं या महिलांसाठी काय केलं त्याने? खूप छान. काय सांगता येईल? महागाई वाढली म्हणते भरपूर. नाही, काही नाही, महागाई काही नाहीये. नाही. रोजगार पण तेवढा मिळतोय. हो. महिला सुरक्षित आहेत का मोदीच्या काळात? एकदम आहेत. आहेत. बर. विखे पाटलांचं काम कसं आहे?
छान आहे छान आहे. हो यांना निवडून द्यायचं विखे पाटलांना 100% द्यायचं आहे. हो ठीक आहे. पाठीमाग अजून महिला आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. नमस्कार. कुठून आले? आम्ही रंगर गल्ली नगर. कसं वाटतंय मोदीचं काम 10 वर्षामध्ये? चांगलं वाटतं. छान वाटतंय. बघता मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये त्यांचं काय बघता ना बातम्या बघता? काय केलं महिलांसाठी त्यांनी? महिलासाठी केली ती थोडंफार पण आता गरीब लोकांना घर पाहिजे तेवढंच. बर घर पाहिजे. मोदीच बघितलं. बघितलंय. बर मतदान कोणाला करायचं? मोदीला करायचं. काहीच नाही त्यांचं. कमळ आहे. कमळ आहे. ठीक आहे. मावशी नमस्कार. नमस्कार. कुठून आले? नगरच. काय म्हणते नगरकरची महिला? कुणाला मतदान करायचं? कमळाला. काय केलं कमळा तुमच्यासाठी? बरेच सगळ्या सुविधा केलेल्या चांगल्या. बर विखे पाटलांचं काम कसं आहे इथं? चांगलं आहे. आजी कुठून आलात? रंगर गल्ली बर हा सभा बघी ऐकायची मोदीची? हो बर सभा ऐकायला आली. मोदीचं काम कसं आहे? चांगलं आहे मोदीच काम चांगलं केलं. पाटलांचं काम कसं आहे? चांगलं आहे विखे पाटील. चांगलं आहे. हो चांगलं निवडून द्यायला त्यांना. हा ठीक आहे. कुठून आलात? इथंच नगर मध्ये श्रमिक बालाजी कुणाला मतदान करायचं? कुणाला मतदान करायचं? विकेला. विकेलाच. बर काम कसं आहे त्यांचं? चांगलं आहे ना एकदम. काय केलं नगरसाठी त्यांनी? बस केले ते जागोजाग दवाखाना आहे. लोकांना डोळ्याचं ऑपरेशन करतात. मोफत ते रक्तदानाचं करतात. सगळे करतात ते. बर लय मस्त करतात. आमच्या बिडांचं काहीतरी कुठून आलात? श्रमिक नगर पाईपलाईन मधून. बर कुणाला मतदान करायचं आता? मोदींना कशासाठी? कारण त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलंय. काय केलं? म्हणजे अहमदनगरमध्ये रस्ते नीट बांधून ठेवले आणि पाणी व्यवस्था पाणी पुरवठा करून दिली. अजून हॉस्पिटल्स वगैरे व्यवस्थित करून दिले. अजून विखे पाटलांचं काम कसं आहे इथं? विखे पाटीलांचं काम पण खूप छान आहे. मस्त. महिला सुरक्षित आहेत का? मुली सुरक्षित आहेत का मोदी? हा मोदींचा म्हणजे त्यांच्यासाठी ना महिला सुरक्षित तर खूपच आहे. कुठून आलात? नालेगावातून. नांदेगावात ना? नालेगाव नगर. हा सभा कुणाची आहे? मोदीची मोदीची आहे का? कसं आहे मोदींचं काम? छान आहे. पेन्शन मिळते का? पेन्शन मिळते का? हा मिळते ना. बर आधी मिळत होती का? पहिली नव्हती मिळत आता मिळायला लागली. बर मोदीला निवडून द्यायचं आहे फिरून? देऊ ना. देऊया. विखे पाटलांचं काम कसं आहे? विखे पाटलं तर चांगले. चांगलं आहे. द्यायचं निवडून? द्यायचं ना. हा ठीक आहे. नमस्कार. कुठून आलात? मी भिंगरवरनं आलेले. घर किती लांब आहे इथून? चांदबिबीच्या महालापाशी. बर महिलांचं काय मत आहे मोदीविषयी? काय नाही खूप छान सुविधा दिलेल्या आहेत. हा आमच्यासाठी पुन्हा मोदी सरकार एकदा. काय केलं वाटतंय? गॅस दिला. महिलांसाठी फ्री राशन ठेवलं. मुलांच्या शिक्षणाची सुविधा. महागाई लय वाढली म्हणते. महागाई आता दर 10 वर्षांनी महागाई वाढतच असते ना. पण महागाई वाढत आता कुणी आलं तरी महागाई कुठं कमी करणार आहे का? काँग्रेस आल्यावर कमी करणार नाही करणार. ते पण वाढतच जाणार ना. त्याचमुळे मोदी सरकार आमच्यासाठी पुन्हा एकदा. बर विखे पाटलांचं काम कसं आहे इथं? खूप छान. बर त्यांना निवडून द्यायचं आहे? हो ठीक आहे. विखे पाटलाला निवडून द्यायचं त्यांचं म्हणणं आहे. आजी कुठून आलात? इथंच नगर मधून. इथलंच आहे. नगरमध्ये विखे पाटलाचं काम कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे का? खासदार करायचं अजून एकदा? हा करायचं आहे. करायचं. ठीक आहे. काय म्हणताय? हा बरोबर आहे ना. आजी सांगतात ते. आजी या सांगतात ते बरोबर आहे ना. नमस्कार. कुठून आलात? इथूनच नगरमधून. नगरमधून. नगरमध्ये काय विकास केला या विखे पाटलाने? हा केलं ना. रस्त्याचं बांधकाम झालंय बर आणि उड्डाण पुलाचं एक मेन काम होतं ते पण झालंय. बर छान कामं चालू मोदींनी आहेत. महिलांसाठी काय केलं? मोदींनी मेन म्हणजे त्यांना बसची सेवा आरक्षण दिलं 20-50%. ते मेन काम छान झाले. कारण त्याच्यामुळं बायका जे जाऊ शकतात डायरेक्ट पैसे येऊ शकतात. आणि गॅसची एक सुविधा छान झाली त्यांची. गॅस उपलब्ध करून दिला मोदीजींनी. गॅस दिलाय पण महागाई पण वाढवली घ्या. महागाई वाढली पण तरी पण त्या मानाने जो गोरगरिबांना भेटत नव्हतं त्यांच्यापर्यंत तर पोहोचलं. त्यामुळे गोरगरीब जनता तर सुखी झाली. फिरून मोदीच. हा मोदीच. अबकी बार फिर मोदी सरकार. आपकी बात. नमस्कार. नमस्कार. मी अश्विनी अभय खराडे. शेजारीच आहे काय? हो आम्ही
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बर यांच्या अहिल्यानगर आता नामकरण झालं आमच्या शहराचं. अहिल्यानगर मधून आलेलो आहोत. काय सांगता मग मोदीचं काम काय केलं त्यांनी? मोदी सरकारने एकदम मस्त काम केलेलं आहे. त्यात म्हणजे खास करून महिलांसाठी भरपूर कामं केलेली आहेत. काय केलं? मेन म्हणजे सुकन्या योजना केलेली आहे. गॅस सिलेंडर वाटप केलेले आहेत. ज्या महिलांना गॅस मिळत नव्हता किंवा त्या चुलीवर सारखं स्वयंपाक करून त्यांचे डोळे खराब व्हायचे, त्यांचं आयुष्य म्हणजे नाही का सेहत खराब होत होती, तर त्याच्यामुळे बऱ्याच महिला वाचल्या त्या गोष्टीतून. परत महिलांना सक्षमीकरण केलं. महिला स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. आज आपण पाहू शकतो की आज रात्री जरी 12ला आपली मुलगी बाहेर पडली तर आज आपल्याला काही टेन्शन नसतं. का बाबा आता वातावरणात चेंज झालेलं आहे. बरोबर आहे का नाही? पहिले कसं मुलींना घराच्या बाहेर काढत नव्हते, पण आता हे मोदी सरकार आल्यामुळं बरंच म्हणजे घरोघरी असं झालेलं आहे की आता काय नाही भाऊ आपलं सरकार आहे त्याच्यामुळं टेन्शन फ्री राहायचं. महिलांसाठी सक्षमीकरण आलं. आजकाल महिला स्वतःच्या पायावर उभा राहून काहीतरी आपला व्यवसाय करू शकतात. बऱ्याच सुविधा विखे पाटलांनी काय केलं नगरसाठी? विखे साहेबांनी बरंच भरपूर कामं केलेली आहेत. त्यातल्या त्यात पाणी योजना झाली. अजून आपल्या नगरचा आपलं नाही का भूषण म्हणू शकतो आपण त्याला, ते आपला मोठा असा उड्डाण पूल तयार केलेला आहे विखे साहेबांनी. अजून त्यात भरपूर योजना आहेत. महिला बचत गटांना त्यांनी भरपूर सहाय्य केलेले आहे. मोदींमुळे महिलांची चूल बंद झाली वाटते का? हो, खूप सुधारणा झालेली आहे. आणि जास्त भर ही मोदी साहेबांची महिलांच्या विकासावरच आहे. त्याबद्दल मी मोदी साहेबांना खूप धन्यवाद करू इच्छिते. ठीक आहे, मोदी यायला पाहिजे. हो. तुम्ही कुठून आलात? आम्ही नगरून चालू. शेजारीच आहे का? शेजारीच आहे दोघी? आहे तर का शेजारी? बघायला लागलाय म्हणून म्हणते त्यांच्याकडे. बर, कसं आहे मोदींचं काम? चांगलं आहे. द्यायचं निवडून त्यांना. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. कुठून आला तुम्ही? श्रमिक नगर पाईपलाईन. इथंच आहे का? हो इथंच. बर, नगरसाठी विखे पाटलांनी काय काय कामं केलीत? खूप उड्डाण पूल वगैरे, रस्त्यांचे, दवाखान्याचे, आजारपण वगैरे बरेच कामं केलेत. खूप छान कामं केले. मोदींनी महिलांसाठी काय केलं? मोदींनी पण महिलांसाठी खूप छान कामं केले. विधवा योजना म्हणा किंवा सुकन्या योजना, बरेच छान गोष्टी केल्या. म्हणजे आमच्या मते तरी मोदीच यायला पाहिजे आणि विखे पाटीलच यायला पाहिजे. बिलकुल. योजना पोहोचल्या महिलांपर्यंत? हो बिलकुल. ठीक आहे. नमस्कार. तुम्ही एकाच गावच्या का? हो, शेजार राहतो. शेजारी राहत आहे. काय मोदींनी काय केलं सांगते ते? बरेच केले. विधवा महिलांना पण लेडीज साठी केलेलं आहे. मुलींना पण केलेलं आहे. मुलींचं नाही का सुकन्या योजनेचा पण बराच फायदा झालाय. हो, पोहोचल्या तुमच्यापर्यंत? हो, माझ्या मुलीचं झालेलं आहे. एसटी पण काय मोफत केले काय तर? लेडीजला हाफ तिकीट दिलेलं आहे. बर, मोदींमुळे चुलीचा धूर कमी झाला वाटते का? हो, बरेच कमी झालं. कमी. ठीक आहे, पाठीमाग सुद्धा काही ताई त्यांच्यासोबत चर्चा करूया. नमस्कार. कुठून आला तुम्ही? निंबळक MIDC. बर, इथले MIDC. काय सांगताल, काय इथं विखे पाटलांचं काय काम आहे इथं दवाखाना त्यांच्यामध्ये सुखसुविधा दिलेल्या आहेत गोरगरिबांसाठी आणि शिक्षणात आपल्या लोकांसाठी केलेलं आहे. निवडून द्यायचं त्यांना फिरून? हो. मोदींनी काय केलं महिलांसाठी? मोदींनी काय केलं महिलांसाठी गॅस सुविधा परत अजून बरंच केलंय. फिरून कमळ. ठीक आहे. बरं, चालता आला एसटीनं? रिक्षा करून आला काय? बर, कसं आहे मोदींचं काम? चांगले. काय चांगलं केलं सांगता येणार नाही. विखे पाटलांचं कसं आहे काम? चांगलं आहे. ठीक आहे. कुठून आला तुम्ही? मी तोपखाना मोची गल्ली. तोपखाना. काय काम माहिती आहे विखे पाटलांची? विखे पाटलांची काम माहिती का? हो, ऐकले. काय केलं त्यांनी खूप केले. हॉस्पिटल सुविधा चालू केल्या, रोडांची कामं केले. खूप आता पुढं पण करतील. त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी करावं चांगले कार्य. उड्डाण पूल बांधला. उड्डाण पूलाचा प्रश्न खूप दिवसापासून पेंडिंग होता. त्यांनी ते चांगलं काम केलं. उड्डाण पूल बांधून. ट्रॅफिक राहत नाही, गर्दी राहत नाही, जास्त नसते. भाजपनं काय केलंय महिलांसाठी? महिलांसाठी त्यांनी पण केलेत कामं. महिलांसाठी गॅस टाकीचं हे केलेत, गॅस वाटप केलेत, योजना चालू केल्यात. महागाई वाढले, गॅस लय वाढले म्हणते. वाढले ते, पण आता काही सरकार काही घरातून नाही देणार ना. त्यांचं पण असेल काही तेवढंच. आता गॅसवर कोणता चुलीवर असतं या? स्वयंपाक गॅसवर का चुलीवर असतो? गॅसवरच असतो. गॅसवर वाढला तरी पण गॅसवरच. मग काय, गॅसवर. सबसिडी पण चालू केली ना त्यांनी.
ठीक आहे. ते सावडी स्वागत करतोय. काय आहे इथं? धन्यवाद. इथं मोदी येणार आहे ना. बर मोदींना बघायसाठी नाही ना, बर. सभा ऐकायला. ऐकायला. बर कसं आहे मोदींचं काम? चांगले. चांगलं आहे. ठीक आहे. काय नाही लांब आलो, काय सांगायचं आहे? सावेडीन आलो आम्ही. बर मोदींचं काम छान आहे. मोदीच येणार आहे परत. येणार आहे. हो काय काम केली? 100% खूप कामं केली. काय सांगता येते? हो 50% आरक्षण दिलं स्त्रियांना. परत शेतकऱ्यांना पैसे दिले, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या. आधी नव्हतं का पहिलं? नाही हा काँग्रेसच्या काळात नव्हतं, आता बर. मोदीच्या काळात आहे, भाजपच्या काळात. आहे. हो बर विकास झालाय. हो भरपूर. आणि आता मोदी येणार, अजून विकास होणार. अजून हो, खूप. महागाई लय वाढली म्हणते. हा? वाढू द्या ना. अहो मग आता शेतकऱ्यांना पण त्यांनी तसं दिलं ना, हा. वाढणारच ना. बर गॅस काय 1200-1300 रुपये येणार मग. नाही आता गॅसवर स्वयंपाक चुलीवर आहे. आम्ही गॅसवरच करतो, पाणी गॅसवरच तापवतो. किती वाढू द्या. किती वाढू द्या, हा. मोदी आहे. आहे. विखे पाटलांचं कसं आहे काम? विखे पाटलाचं पण छान आहे. छान आहे. त्यांना निवडून द्यायचं आहे. त्यांना निवडून देणार आम्ही. बर कमळ आम्हालाच सांभाळणार आहे. कमळ सांभाळणार हो आहे. आणि दुसरा काँग्रेस काँग्रेसचं काय खरं नाही. महिला सुरक्षित आहेत का? हो एकदम आहेत. एकदम. ठीक आहे. कुठं आला तुम्ही? धवनवस्ती जरा मोठ्याने बोला, आवाज येत नाही. धवनवस्ती अहमदनगर. बर पंचामीच्या अडकून भाजप लय भारी आहे. भारी चांगले भाषण. काय केले त्याने? बरेच काही सुविधा केलेल्या आहेत. हा हो म्हणजे त्यांनी पूल परत पाणी भरपूर काही सुविधा केलेल्या आहेत. बर पोचल्या तुमच्यापर्यंत? हो पोहोचल्या ना. पोचल्या. हो. विखे पाटलाचं काम कसं आहे नगरमध्ये? खूपच छान आहे, खूपच आदरणीय आहेत ते आणि चांगलं आहे त्यांचं काम. म्हणजे बर. बरेच काही सुविधा त्यांनी पण केलेल्या आहेत. पूल उड्डाण पूल बांधलं, परत दवाखान्याच्या सुविधा केल्यात, गोरगरिबांना दवाखाने दिलेत, म्हणजे चांगल्या सुविधा केल्या. चांगल्या सुविधा आहेत. बर महिला सुरक्षित वाटते भाजप सोबत? हो नक्कीच. हा चांगल्या प्रकारे सुरक्षित आहे महिला, म्हणून कुठेही जाऊ शकतात त्या. हा. हक्काने कुठेही जाऊ शकतात, इतकी जाऊ सुरक्षित आहे. शकतात. ठीक आहे ताई काय सांगचाल? भाजपचं काम एक नंबरच आहे म्हणावं लागेल. एक नंबर आहे. ठीक आहे भाजपचं काम एक नंबर असं म्हणणं आहे. पाठीमागे काय आहेत? बर मनसे कुठनं आलात? डवनवस्ती. हे कुणी दिले? काय विखे पाटला मोदीने. मोदीने दिले का हे? बर कसं आहे मोदींचं काम? चांगलं आहे ना. काय केलं महिलांसाठी? मस्त केलंय, घरकुला दिले, काय काय दिलं. हा काय नाही मला नाही सांगता येत. कोणाला करायचं? करायचं मग मोदीला. मोदींना. ठीक आहे मोदींना मतदान करायला म्हणतात. ऋषी नमस्कार. कुठनं आलात? धवनवस्ती. कुठनं? धवनवस्ती. दिवाणवस्ती. कसं आहे भाजपचं काम महिलांसाठी? भाजपचं काम महिलांसाठी कसं आहे? एकदम छान आहे. काय छान वाटलं? लोकांचे कामं करणे, हा महिलांसाठी काय केलं? महिलांसाठी बचत गट उपस्थित करणे, बर बर महिलांना रोजगार केलाय. ठीक आहे फिरून कमळच. ठीक आहे फिरून कमळ असं यांचं म्हणणं आहे. नमस्कार. कुठनं आलाय? तपोन रोड. जरा मोठ्याने बोला, आवाज जात आहे. तपोन रोड. बर कशासाठी आला इथं? मोदी साहेब सभेसाठी. मोदी साहेब सभेला. काय वयस्कर झालाय बसायचं घरी काय येतो? ऐकू वाटतंय? हा ऐकू वाटते काय भाषण? ऐकू वाटतं. ऐकू वाटतंय. बर कशी आहेत कामं यांची? चांगले चांगली ती द्यायचं फिरून निवडून. देऊ ना. ठीक आहे पाठीमाग काय पंच अडकवत आहे. ताई नमस्कार. हो नमस्कार. तुम्ही कुठं आलात? आम्ही पाईपलाईन रोड. बर पाईपलाईन रोड. काय शिकून दिलंय पंच अडकवायला? तुम्ही घेतलाय काय? बर काय विखे पाटलांनी काय केलं नगरसाठी? भरपूर म्हणजे सेवा केली त्यांनी नाही का, म्हणजे रस्ते बनवले, उड्डाणपूल बनवला, रस्ते, बर. पाण्याचा प्रश्न सोडवला, भरपूर कामं केली नाही का. बर आणि मोदींचं काम कसं आहे महिलांसाठी? हा? मोदींचं काम महिलांसाठी हो चांगलं आहे. चांगलं आहे. काय सांगतात ताई? चांगलं आहे. मोदी चांगलं आहे. विखे साहेबांचं पार्टी चांगलं आहे. हा चांगलं आहे. त्यांना निवडून द्यायचं फिरून. त्यांना द्यायचं. काय केलं मोदींनी तुमच्यासाठी? आमच्यासाठी गरिबासाठी केलं. गॅस घेतला. बर. तुम्ही गरीब आहे श्रीमंत आहे? मग गरीब आहे आम्ही. तुम्हाला मिळाला? नाही पण आमच्या सासूबाईला त्यांना मिळाला ना. मिळाला. हो. गॅस पण दर वाढवलाय गॅसचा नाही? वाढवलं होतं पण आता कमी केलं. कमी केलाय फिरून मोदीच. ठीक आहे. नमस्कार. कुठनं आला तुम्ही? आम्ही सिद्धार्थनगर. इथलंच आहे काय? हा साडा कॉलेज झोपडा. काय नगरमध्ये काय नाही काय माहिती ना? विखे पाटलांनी काय केलं नगरमध्ये? आम्हाला सगळं दिलं, पाणी दिलं, हा रस्ते नव्हते रस्ते केले, बर बर. हा आम्हाला संडास बाथरूम नव्हतं संडास बाथरूम दिलं, बर बर. हा सगळं आमची काही व्यवस्था त्यांनी केली. बर बर. पण आला तुम्ही इथलंच नगर नाही? बर काय नगरमध्ये विखे पाटलांनी काय केलं नगरसाठी? बरीच सुधारणा केली. काय काय वाटतंय?
छान वाटतंय. बरं मोदींनी काय केलं महिलांसाठी? महिलांसाठी बचत गट चालू केले, हां, हां, उज्ज्वला बरं. गॅस दिले, हां हां बरं अजून बरंच काय केलं. बरं काय गॅस बिल दर लय वाढले म्हणतात. वाढले आता हां तरी पण मोदीच. तरी पण मोदीच. ठीक आहे. मी निर्मल नगर अहमदनगर. अहमदनगर काय केलं या विखे पाटलांनी? आता आमचे महिला बचत गटांसाठी विविध व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून दिली. परत PM स्वनिधीचा फायदा मिळाला. परत आमच्या ज्या प्रभागामध्ये बऱ्यापैकी सुधारणा पण झाल्या आहेत. तर त्यामुळे आम्ही म्हणजे मोदीजींना पाठिंबा देत आहोत. आणि आता मोदी आले पुढं त्यांनी काय केलं महिलांसाठी 10 वर्ष? त्यांनी बसवलं, धान्य वाटलं, साखर वाटली, गहू ते वाटले ना, डाळ. बर हो मग आता काय करायचं? आता खूप छान आहे, मोदी आल्यावर खूप छान आनंद झालाय आम्हाला. बर फिरून द्या त्याने. नाही खूप विकास केला. काय काय केलं? खूप काही केलंय, पण आता आम्हाला पण वाटतं सुजाता विखेंनी पुन्हा खासदार व्हावं. पुन्हा खासदार होता. बर आम्ही दादांसाठी आलो. बर दादासाठी आलाय. हो बर 2-3 मुद्दे आता मोदींनी महिलांसाठी 50% आरक्षण केलंय. पुन्हा शिक्षणासाठी मुलींच्या हे केलंय, उच्च शिक्षण फ्री केलंय. आणि आता राज्य सरकारने शिंदे सरकारने तर महिलांना एसटी गाडी भाडं तर फुकट हाफ केलेलं आहे. आता सांगण्यासारखं खूप काही, आणि महिलांसाठी कायदे पण जरा स्ट्रिक्ट केलेत. सुरक्षित आहेत का महिला? हो आपण आपला देश सुरक्षित तर आपण सुरक्षित ना. बरं हा महिला सुरक्षित तर देश महागाई पण सुरक्षित. लय वाढली म्हणते. सरकारचं जरी नाही म्हणलं तरी आम्ही सुजयदादांसाठी आलोय. सुजयदादासाठी हो, बस. दादाला खासदार करायचं. हो हो ठीक आहे. तर या इथल्या एकूण महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. तर महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. मोदींनी तुमच्यासाठी काय केलं असं विचारलं असता तर मोदींनी गॅस दिला, महिलांना सन्मान योजना दिल्या, अनेक पेन्शन चालू केली, त्यासोबत एसटी मोफत केली, गॅस दिला मोफत. अशा पद्धतीच्या महिलांनी या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी बोलून दाखवल्या. तर महागाई वाढली का असं विचारलं तर ठीक आहे, महागाई तर वाढत असते, त्यांनी महागाईच्या सोबत आमचा विकास झाला आहे, विकास होत राहील असं महिलांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि या महिलांच्या प्रतिक्रिया अतिशय या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. मुलींसाठी शिक्षण या ठिकाणी त्यांनी मोदी सरकारनं मोफत केल्यामुळं मोदी सरकारविषयी महिलांचं चांगलं मत या ठिकाणी दिसून आलं. खरं तर खास करून इथल्या विखे पाटलांच्या कामाबद्दल त्यांना विचारलं तर विखे पाटलांचं काम अक्षरशः महिलांपर्यंत पोहोचलं आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत काम पोहोचल्याचं चित्र दिसतंय. अनेकांनी सांगितलं रस्ते झाले, विखे पाटील चांगले माणूस आहेत, निदान आमच्या एखाद्या पोराला जर नोकरी लावायची मिळेल तर विखे पाटील लावू शकतात असं महिलांनी सांगितलं. आणि ह्याच महिलांचं खरं तर या ठिकाणी बघितलं तर विखे पाटलांचं पारडं किंवा विखे पाटलांचं या ठिकाणी मताधिक्य मोठ्या प्रमाणात दिसतंय. महिलांकडून आणि मोदी सरकारविषयी महिलांकडून अतिशय चांगल्या पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आली. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, अहमदनगर.